भुईमुग, मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, सरकी, राईस ब्रॅन, पाम व पॉमोलिन, खोबरे, तीळ, मका, बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल व वनस्पती अशा प्रत्येक खाद्यतेल व मेद यांना आस्थापनेचा आकार व उलाढाल विचारात न घेता हा आदेश लागू आहे. महाराष्ट्रामध्ये आजच्या डेटला खाद्यतेल उत्पादक जे आहेत सेंट्रल लायसन्स आहे 212, महाराष्ट्राचे म्हणजे स्टेट लायसन्स आहे 285, अशी 497 मॅन्युफॅक्चरर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत. प्रमुख निर्देश याच्यामधले जे मेजर बाबी आहेत, प्रथम जे आहे रजिस्ट्रेशन आणि लायसन्सेस मॅन्डेटरी आहे. शेड्यूल 4 पार्ट 2 याच्यानुसार प्रोडक्शन करणं हे मॅन्डेटरी आहे. आपण याच्यावर अगोदर काही चर्चा केलेली आहे. विक्रीचे स्वरूप जे आहे, खाद्यतेलाची विक्री केवळ आणि केवळ सीलबंद, छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे. म्हणजे याचा अर्थ सुट्टं तोल तुम्हाला विकता येत नाही. सुट्टे आणि वेष्टन रहित विक्रीस प्रतिबंध आहे. हा रेग्युलेशननुसार आहे. हे आज मी नवीन आहे ते रेग्युलेशननुसारच आहे. सुट्ट्या स्वरूपातील तेल रवाना करणारा उत्पादक, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणजे जो सुट्टं तेल ट्रान्सपोर्ट करतो म्हणजे जो सेल करतो तो उत्पादक अथवा वितरक हा मूळ उल्लंघन करता असतो. ही इज बेसिकली बेसिक ऑफेंडर. आणि त्याचबरोबर कलम 26 व 27 वरून त्याच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येते. किरकोळ विक्रेत्याने म्हणजे जे कोणी आपण म्हणतो की किराणा दुकान असेल, छोटं सुपर मार्केट असेल, जे कोणी असेल, विनाशील अथवा छेडछाड झालेली खेप नाकारणं अपेक्षित आहे. त्यांना जर कोणी सेल करत असेल तर ते त्यांनी ऍक्सेप्ट करू नये व पुरवठादाराची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास कळवणं अपेक्षित आहे. त्यांनी जर हे केलं नाही तर ते पण तेवढ्याच बाबतीत जबाबदार राहतात. बहुस्रोत खाद्य वनस्पती तेल जे आहे आणि मोहरी तेल याच्या बाबतीत स्पेसिफिक सूचना आहे. आगमार्क प्रमाणपत्रासह 15 किलोग्रॅमपेक्षा अधिक नसलेल्या सीलबंद वेष्टनातच विक्री करणं अपेक्षित आहे. वेष्टनाच्या दर्शनी भागावरती बहुस्रोत खाद्यतेल ही घोषणा असणं अपेक्षित आहे. त्या घोषणेमध्ये प्रत्येक घटक त्याच्यात इन्क्लूड आहे. त्याचं नाव व वजनी टक्केवारी आणि सुट्टे विकू नये ही घोषणा सुद्धा अपेक्षित आहे. 8 जून 2021 नंतर उत्पादित कोणत्याही बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलात मोहरी तेलाचा समावेश करता येणार नाही. याचं नोटिफिकेशन ऑलरेडी 2021 मध्ये काढलेलं आहे. त्याच्यामुळे मोहरीचं तेल जर विकायचं असेल ते फक्त 100% तेल शुद्ध मोहरी सेपरेट एंटिटी म्हणूनच विकता येतं, ते मिक्सर करता येत नाही. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे गुणवत्ता व भेसळ या बाबतीतला आहे. अर्जोमेन तेल, खनिज तेल, एरंडेल तेल व ट्रायऑर्थोक्रेसिल फॉस्फेट यांची उपस्थिती पूर्णतः प्रतिबंधित आहे. ऑइलमध्ये, एडिबल ऑइलमध्ये याच्यामध्ये कोणताही आयटम किती नॉट इव्हन सिंगल पार्टिकल ऑफ दॅट कॅन बी शुड बी अवेलेबल हिअर इज ॲब्सोल्युटली प्रोहिबिटेड बिकॉज इट इज अनसेफ. औद्योगिक ट्रान्सफॅट ऍसिड एकूण तेल किंवा मेदाच्या वजनाच्या 2% पेक्षा जास्त असणार नाही. रिफाईन तेलाचे आम्लमूल्य 0.5 किलोग्रॅम पेक्षा अधिक असणार नाही. जड धातू, अफ्लाटॉक्सिन, बहुचक्रीय सुगंधी हायड्रोकार्बन्स व अविष्टक विद्रावक विहित मर्यादेत अनुज्ञेय याच्या पुढे चालणार नाही. पावसाळ्यात व त्यानंतर मोहरी तेलातील अर्जमेन भेसळीविरुद्ध हंगामी संनियंत्रण जास्त आम्ही करत असतो, ती यावेळेस पण आम्ही करणार आहोत. जे पॅकेजिंग आहे ज्याला वेस्टर्न म्हणतो, थेट संपर्क म्हणजे ज्याच्यामध्ये हे पॅकेज केलं जातं, मग तो काही प्लास्टिकच्या बाबतीत असेल, काही टीनच्या किंवा स्टीलच्या बाबतीत असेल, ती शुड बी फूड ग्रेड असणं अपेक्षित आहे आणि ते NABL लॅबनी प्रमाणित केलेलं असावं हे अपेक्षित आहे. लवचिक वेष्टनासाठीचे स्पेसिफिकेशन आहेत, खूप टेक्निकल आहेत. IS 14636, IS 1993 हे डिटेल्स आहेत. आपल्या याच्यावरती काही जर रिसर्च करायचे आहे ते माझ्या वेबसाईटवरती आहेत, यू कॅन गो थ्रू दॅट. प्लास्टिक जे वापरतं याच्यासाठी ज्याच्यामध्ये हे तेल पॅक केलं जातं त्याची स्थलांतर मर्यादा म्हणजे ज्या प्लास्टिकमधून त्या फूडमध्ये म्हणजे ऑइलमध्ये, एडिबल ऑइलमध्ये कितीपर्यंत अनुज्ञेय आहे तर ते 60 मिलीग्रॅम प्रति केजी. याच्यापेक्षा जास्त झालं तर इट बिकम्स अनसेफ. म्हणून त्या धर्तीचं प्लास्टिक किंवा पॅकेजिंग मटेरियल हे अपेक्षित असतं. आणि DHP सारखं जे प्लास्टिक आहे त्याची विशिष्ट मर्यादा ही 1.5 मिलीग्रॅम पर केजी आहे.
त्याच्यामुळं पुनर्चक्रित प्लास्टिक जे आहे केवळ अन्न प्राधिकरणाकडून प्राधिकृत जे आहेत त्यांच्याकडूनच अवेलेबल करून घ्यावे. त्याचप्रमाणे त्यांची विक्री करून ते त्या मानांकनाचे आहेत हे बघावं आणि त्यानंतर ते वापर करावा. साठवणूक आणि वाहतूक याच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट आहे की थेट सूर्यप्रकाश, उष्णता व गंधयुक्त वा घातक पदार्थापासून दूर ठेवणं अपेक्षित आहे, कारण त्याचा इम्पॅक्ट त्याच्या क्वालिटीवरती होतो. त्याचबरोबर फिफो मेथड वापरणं अपेक्षित आहे. घातक पदार्थ, खनिज तेल किंवा अखाद्य माल वाहून नेण्यापूर्वी वापरात असलेले टँकर खाद्यतेलाच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरता येणार नाही, ते प्रोहिबिटेड आहे. आता हे सगळं करण्याची आम्हाला गरज का वाटली, हा एक म्हणजे ही ऑर्डर काढण्यापाठीमागची आवश्यकता का वाटली, त्याच्यामध्ये 3 मेजर बाबी ज्या आम्हाला आढळल्या. मी तुम्हाला 12 टोटल सांगितलं, पण त्याचं 3 मेजर याच्यामध्ये आम्ही जर कॅटेगरायझेशन जर केलं तर लक्षात येतं की सुट्टं तेल आणि वेस्टर्न रहित खाद्यतेल याचा सेल होतोय आणि ते कन्झम्पशन होतंय, हे खूप मोठ्या प्रमाणात चालतं, ते अलाउड नाहीये. ही त्याच्यातली एक सर्वात महत्वाची बाब आहे. हे का होतं तर त्याच्यामध्ये लेबल नसतं, बॅच क्रमांक नसतो, वेस्टर्न नसतं, दिनांक नसतो, कधी मॅन्युफॅक्चर केलं ते माहीत नसतं, आणि हे माहीत नसल्यामुळे त्याचा स्रोत माहीत नसतो, आणि त्याच्यामुळे असं जर सापडलं, त्याच्यात फूड पॉइझनिंग झाली, त्याची केस झाली, तर ते कुठून आलंय, त्याचा स्रोत काय हे माहीत नसल्यामुळे आपल्याला कारवाई करता येत नाही, म्हणून हे प्रोहिबिटेड आहे. तर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, ते अनसेफ आहे. हा एक सर्वात मोठाचा धोका याच्यातून निर्माण झालेला आहे, आणि म्हणून त्या अनुषंगाने याच्यावरती जास्त स्ट्रिंजंट कारवाई करणं अपेक्षित, हा पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा आमच्या मेजर निदर्शनास आला आहे, वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यात पुनर्बंधन. म्हणजे बऱ्याच अंशी एक खूप मोठी इंडस्ट्री याच्यावरती काम करते की हे जे यूज टीन आहेत, म्हणजे डबे ज्याला म्हणू आपण, ते परत रियूज करतात पॅकिंगसाठी, विच इज प्रोहिबिटेड. ते रियूज करण्यात येताना त्याच्यामध्ये अडल्चरेशन होऊ शकतं, अनसेफ होऊ शकतं, आणि त्याचा वापर झाल्यामुळे जे ह्युमनसाठी कन्झम्पशनसाठी अलाउड नाहीये, प्रोहिबिटेड आहे किंवा अनसेफ आहे, असा प्रॉडक्ट तयार होतो. म्हणून खनिज तेल, वंगण, रंग किंवा रसायने साठवलेल्या डब्यांचा पुनर्वापर तसेच डाग वेल्डिंग केलेल्या डब्यामधून धातूजन्य दूषितता होऊ शकते, आणि म्हणून त्याचा वापर प्रोहिबिटेड आहे. परंतु या इंडस्ट्रीमध्ये काही इस्टॅब्लिशमेंट इलिगली हे वापरतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई जास्त प्रमाणात होणं अपेक्षित आहे. हा दुसरा मेजर इश्यू आमच्यावरती आम्हाला जो आढळून आलेला आहे तो आहे. आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा, विशेष करून तुम्हा आमच्या सगळ्यांसाठी जे मोठ्या सिटीजमध्ये राहतात, मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये राहतात, त्यांच्यासाठी की तळणीच्या तेलांचा वारंवार वापर, हे जे ऑइल यूज केलेलं आहे त्याचा परत रियूज होतो. ते वारंवार तापल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये हानिकारक ध्रुवीय संयुगे, ट्रान्स फॅटी ऍस तयार होतात, ऍसिड्स तयार होतात, अल्डिहाइड्स तयार होतात, आणि त्याचा परिणाम आपल्या हेल्थवरती होतो. त्याचा सेवनाचा संबंध रक्तातील आपलं मेदविकृती, धमनी काठिण्य, उच्च रक्तदाब, यकृत व मूत्रपिंडाची हानी आणि कर्करोगाच्या वाढत्या धोक्याशी डायरेक्टली कनेक्टेड आहेत, असे रिसर्च आहेत, त्याच्यावरती हेल्थ पेपर आहेत, आणि WHO पासून सर्वांच्या याच्यामध्ये वॉर्निंग पण आहे. तर हे अवॉइड करण्यासाठी याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की 25% अधिक नसलेलं, म्हणजेच तुमचा जो ध्रुवीय संयुगे ज्याला म्हणतो त्याचं रिडिंग हे 25 जास्त असता कामा नये, आणि म्हणजे रियूजच्या बाबतीत, आणि जे फ्रेश एडिबल ऑइल असेल त्याचं 15 जास्त असता कामा नये. मी सांगतो आय विल कम टू दॅट. मुझे मराठी तो पहले खत्म करने दो, मेरा मुझे बहुत याद करना पड़ा है सर. सो दिस इज इम्पॉर्टंट अँड दिस इज कंझ्युम्ड बाय एव्हरीबडी. हे जर आदेश पाळले नाहीत, म्हणजे हे रेग्युलेशन 2011 पासून, काही 2018 पासून, काही 2021 पासून, जे मी ऑलरेडी मेन्शन केले त्या ऑर्डरमध्ये आहेत. माझी ऑर्डर इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे. सो ज्यांना जी समजेल त्याप्रमाणे आपण करत आहोत. तुमच्यासाठी प्रेस इंग्लिशमध्ये पण आम्ही तयार करून ठेवलेली आहे. सो वी हॅव लर्न. तर व्हॉट विल हॅपन, त्याच्यामध्ये पनिशमेंट अशा आहेत की जर याच्यामध्ये उल्लंघन केले, सुरक्षित अन्नाच्या प्रकरणामध्ये कलम 59 नुसार जिथं आम्हाला अनसेफ सापडेल त्याच्यामध्ये 7 वर्षापासून आजन्म कारावासपर्यंत पनिशमेंट आहे, 10 लाखापर्यंत. दॅट इज फॉर अनसेफ अंडर सेक्शन 59 ऑफ ऍक्ट. अवमानक तेलासाठी 5 लाखापर्यंत आहे, 5 लाख पनिशमेंट.
मिथ्याछापित म्हणजेच मिसब्रँडेडसाठी 3 लाखापर्यंत आहे फाईन. भेसळकारक पदार्थ बाळगल्यास 10 लाखापर्यंत आहे. वैध परवानग्याशिवाय म्हणजे विदाऊट लायसन्स केलं अप टू 10 लाख फाईन आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अप टू 10 लाखपर्यंत फाईन आहे. कंपन्यांच्या बाबतीत संबंधित संचालक, भागीदार, व्यवस्थापक वैयक्तिक तिथे आम्ही जबाबदार धरणार आहोत. फक्त तिथला मॅनेजर वगैरे नाही, इट विल बी एव्हरीबडी. आणि आवश्यकतेनुसार त्याचं परवाना निलंबन असेल, इम्प्रुव्हमेंट नोटिसेस असतील, रद्द करण्याची प्रोसेस ती नियमानुसार केली जाईल. आता हे करत असताना कंप्लेन करण्याची मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे. परत आपल्या माहितीसाठी सांगतो की जर असेल, ग्राहकांनी किंवा नागरिकांनी काय करायचं, ज्यावेळेस आपण तुम्ही मी मार्केटमध्ये जातो त्यावेळेस तुम्ही मी काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, सुट्टं तेल विकत घ्यायचं नाही. प्लीज डोंट बाय लूज ऑइल, एडिबल ऑइल, नंबर 1. नंबर 2, जर ते पॅक आहे तर त्याचं लेबल बघा, लेबलवरचा बॅच क्रमांक बघा, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघा, बेस्ट बिफोर किंवा एक्सपायरी डेट बघा, वेस्टर्न, ह्या सगळ्या गोष्टी. ते सीलबंद आहे का ते चेक करा. मग टीनचं असेल नाही तर प्लास्टिकचं असेल. दिस इज व्हॉट सिटीजन्स शुड डू, कंझ्युमर शुड डू. जुन्या, गंजलेल्या किंवा पुनर्वापरित डब्यातील तेल विकत घेऊ नये. आपल्याला सर्वसाधारणपणे जर दिसला तर ते अवॉइड करावं, त्याची रिपोर्टिंग करावी. वी विल ऍक्ट. बहुस्त्रोत खाद्यतेल वेस्टर्न एगमार्क हा मार्क असला पाहिजे. एगमार्क दॅट इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. आणि घटक तेलांची टक्केवारी तसं पाहिजे. बहुमूल्य म्हणजे 2 तेलांचं एकत्र आहे, त्याच्या डिटेल्समध्ये मोर दॅन 2 अलाउड नाहीये. त्याच्यामध्ये दोन्हीचं पर्सेंटेज, नाव आणि पर्सेंटेज लिहायचंय. त्याच्यामध्ये कोणत्या तरी एकाचं नॉट मोर दॅन 20% असलं पाहिजे. रिमेनिंग 80% पाहिजे. तर नॉट मोर दॅन 20% एक दुसरा अलाउड नाहीये, हे आपण बघायचे. त्याच्यामध्ये त्याचं नाव पाहिजे, त्याचं पर्सेंटेज पाहिजे, ऍगमार पण त्याच्यावरती पाहिजे. आणि तळणीचं तेल वारंवार वापरायचं नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण ते घरात सुद्धा वापरत असतो, तर ते पण ते अवॉइड करावं. त्याचे सुद्धा इम्पॅक्ट आपल्या हेल्थवरती होतात. तक्रार करण्यासाठी ऑफकोर्स complaints.mahadfda.in हा आहे. आपला टोल फ्री क्रमांक 1800-222-365 आहे. फसाईचा टोल फ्री नंबर 1800-112-100 हाही आहे. आणि फूड सेफ्टी कनेक्ट, हे ऑल 4 मीन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यातून करायचंय. माझा व्हाय हा जो प्रश्न आहे की हे का, तर माझ्यामध्ये असं मी कोट दिलेला आहे, तो थोडा लॉंग आहे, पण त्याचं शॉर्टमध्ये मी सांगतो की हा फक्त इश्यू फसवणुकीपुरता मर्यादित नाही आहे. हा जो इश्यू आहे फक्त फसवणूक किंवा कुणाच तरी पैसे कमवणं किंवा पैशाच्या बाबतीत करणं याच्यापुरता मर्यादित नाहीये. तर अर्जेमेन जे आहे अडल्चरंट, याच्यामुळं एपिडेमिक आता अनेक वर्षापूर्वी तयार झाले आहेत. एपिडेमिक, ड्रॉप्सी, उद्रेक होऊन हृदय निकामी होणे असे प्रकार घडलेले आहेत. काचबिंदू व मृत्यू असे परिणाम झालेले आहेत. गंजलेल्या व डाग वेल्डिंग केलेल्या डब्यातून शिसे तेलात उतरतं, ज्याला आपण ब्लेड म्हणतो, जे बालकाच्या मेंदू विकासावरती परिणाम करतं. वारंवार तापविलेल्या तेलातील ट्रान्स फॅटी ऍसिड व ऑक्सिडीकरणामुळे धमनी काठिण्य ज्याला म्हणतो, उच्च रक्तदाब, यकृत व मूत्रपिंडाची हानी, पक्षघात आणि कर्करोगाच्या वाढत्या संसर्गाचे याचे रिलेशन इस्टॅब्लिश झालेले आहेत. त्याच्यावरती खूप मोठे पेपर्स आहेत, वेगवेगळ्या संस्थांचे त्याच्यावरती रिपोर्ट आहेत. आणि हे परिणाम तुम्हाला एक दिवसात दिसणार नाही. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती, हेल्थवरती दिसतो. ते वर्षांवरती साचत जातात आणि हे म्हणून हे गंभीर आहेत आणि हे आरोग्याशी खेळणारे आहेत. आणि आरोग्याशी खेळणारे असल्यामुळं ते अवॉइड करण्यासाठीच, ते प्रिव्हेंट करण्यासाठीच हे रेग्युलेशन आलेले आहेत, आणले आहेत. जो प्रिव्हेन्शन ऑफ अडल्चरेशनपासून सेफ्टी अँड स्टँडर्डपर्यंत आपण ऍक्ट आणला आणि त्याचे रेग्युलेशन केले, त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचं इम्प्लिमेंट करणं आणि स्ट्रिंजंट इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हे आदेश आज आम्ही महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केलेले आहेत. याचा अर्थ याच्या अगोदर नव्हते का? डेफिनेटली होते. पण बऱ्याच याच्यामध्ये असं होतं की आम्हाला कोणते रेग्युलेशन लागू आहेत, काय लागू आहेत, आम्ही बघायचं का त्यांनी बघायचं, असे काही क्वेश्चन निर्माण झाले होते. हे नागरिकांना याच्यातून माहिती पडावी. जे याच्यामध्ये FBOs आहेत, फूड बिझनेस ऑपरेटर्स, त्यांनाही पूर्णपणे माहिती व्हावं आणि आमच्या अधिकाऱ्यांनीही त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करावं, हा याच्या पाठीमागचा उद्देश.